डिलिव्हरी नंतरचे ते 5 दिवस हॉस्पिटलमध्ये काढणं म्हणजे प्रत्येक स्त्रीसाठी खूप अवघड गोष्ट असते आणि त्यात जर सी सेक्शन असलं तर 2 दिवसानंतर स्वतःच्या पायावर उभारताना असं वाटते की आपल्या शरीराचे 2 तुकडे झाले आणि हे पेन दुसरं कोणीच समजू शकत नाही, फक्त तीच लेडी समजू शकते जी ह्या सगळ्यातून गेली. त्यानंतरचं हे दृश्य म्हणजे सगळं दुःख विसरायला लावणारं असते. पहिली असू दे किंवा दुसरी असू दे, कुठलीच डिलिव्हरी सोपी नसते. दोन्हीमध्ये त्रास हा तेवढाच सहन करावा लागतो. हाताला लावलेले जेलको, आऊट गेल्यानंतर सुजलेला हात, त्या कुशीवरून त्या कुशीवर वळताना होणाऱ्या वेदना काहीच सोपं नसते. पण जर फॅमिली सपोर्टिव्ह असेल तर त्रास मात्र थोडा हलका होतो. आज होता आमचा हॉस्पिटलमधून डिस्चार्जचा दिवस. घरी जायचं म्हणून खुश तर होतोच, पण त्यात बाळाचे अभिमामा दीपा तू भेटायला आलेली. वातावरण एकदम आनंदी झालेलं. होणारा त्रास मी विसरूनच गेलेलो आणि डॅडी ऑन ड्युटी झाले. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये खूप केअर घेतली जाते आणि त्यात आम्ही स्पेशल रूम घेतलेली, त्यामुळे थोडाफार रिलीफ तर होता. ज्यांची गव्हर्नमेंट हॉस्पिटलला डिलिव्हरी होते त्या सगळ्यांना माझा खरंच हॅट्स ऑफ. आणि आता आम्ही हॉस्पिटलमधून चाललेलो माझ्या माहेरी. आहो माझ्या सासूबाई रियान सगळी आम्हाला सोडायला आलेली. असेच ब्लॉग बघत राहा, प्रेम देत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.